बाबा सुंदर दिवसाबद्दल तुमच्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनाचा लाभ प्रत्येकाला सांगितलं सर्व पापांच्या अपराधाची क्षमा कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया, 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 हालेलुया. योहानमध्ये 2 अध्याय वचन 11 आहे. येशूने गलिलातील काना येथे आपल्या शिष्यांचा हात आरंभ करून आपले गौरव प्रकट केले आणि त्याच्या शिष्याने त्याच्यावर विश्वास ठेवला. हालेलुया. प्रत्येक माणसाला कोण काय करतो, कशासाठी आणि काय केलेलं आहे, काय करणार आहे, त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा असतो. ते व्यक्ती खूप चांगली आहे किंवा हे व्यक्ती खूप चांगलं करते किंवा एक काहीतरी व्यक्ती बनलेले म्हणजे चांगल्या दिशेने चालले, अशा पद्धतीने आपण आपले आचार विचार एका विश्वासाच्याद्वारे तयार करायचे आहे. तर 3 अध्याय 16 ते 18 वचन योहानमध्ये की विश्वास कसा जोडला पाहिजे. योहान 3 अध्याय वचन 16. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हालेलुया. देवाने जगावर प्रेम केले, त्याने एकुलता एक पुत्र पाठवला. अशासाठी आता आपण बरेच पुत्र आहेत, परणे आहेत, बरोबर. मग हे सगळ्यांना देवाने पाठवले. हे सगळी व्यक्ती देवाबरोबर का चालू शकतात? त्यांनी काय सांगितलं म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवला. आता तुम्ही आहे, आता मी आहे, आता मी तुम्हाला शिकवतो आणि तुमचा विश्वास माझ्यावर असला तर त्याच विश्वासाद्वारे तुमची पुढे प्रगती किंवा जर विश्वासच नसेल तर तुम्ही विचार करा की तुमच्या जीवनामध्ये कशा प्रकारचं आनंद, शांती निर्माण होणार. बरोबर. विश्वास पहिला जोडला पाहिजे की मला कोणी शिकवतो किंवा घडवतो किंवा काहीतरी मला मार्गदर्शन करतो तर माझा विश्वास त्याच्यावर जोडलेला आहे. वचन 17. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, त्यासाठी जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नाही, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. बघा, त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले. देवाने कशाला मला पाठवलं? तुमच्या भल्यासाठी, बरोबर. तसं येशू ख्रिस्ताला पण तुमच्या भल्यासाठीच पाठवलं. आता जीवनामध्ये दुःख येऊ दे, आनंद येऊ दे, शांती येऊ दे, अस्वस्थपणा काही असू दे, तरी पण आम्ही तुम्हाला तुमच्या कार्यास्तव, तुमच्या गरजेस्तव उपयोगी होण्याचा प्रयत्न करत असतात. कारण देवाचं जे प्रेम आहे ते विश्वासाचं होतं. आपलं प्रेम आहे ते विश्वासाचं नाही, अविश्वासाचं. कारण कोणीतरी आपलं भलं करते पण त्याला आपण डिमांड देत किंवा त्याची किंमत तयार करत नाही, त्यामुळे आपली खरं जी आहे ती पूर्ण होत नाही. विश्वास पूर्ण जोडा. स्वतःच्या जीवनामध्ये जर विश्वास नसेल तर तुमचं जीवन मला सांगा काय कामाचं आहे? काय कामाचं आहे? हा, सकाळी तरी आपल्याला उठवेल का? नाही उठू शकत. कारण का? आमचा विश्वास तेवढा नाही. माझ्या डाव्या बाजूच्या छाती दुखते, डाव्या बाजूच्या. आता तुमचा जर विश्वास देवावर तो देव तुम्हाला स्पर्श. वचन 18. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायनिवाडाचा प्रसंग येत नाही. आता तुम्ही विचार करा, तुमचा विश्वास जर ते देवावर बसलेला आहे तर न्यायनिवाडाचा प्रसंग येत. प्रसंग कोणते असतात? कोणत्या कोणत्या माणसावर काही ना काही प्रसंग येतात. पण आल्यानंतर देव जोडीला असला तर ते प्रसंग येत नाही. रोज कोणाचं तरी बलत
सकाळी उठल्या रात्री झोपेपर्यंत कोणाची निंदा नफरत द्वेष काय मिळते मला सांग. तो एकदा स्वभाव तुम्हाला लागलेला असला ना, विषय सोडून द्या. तुमच्या जीवनात ते सगळं हरवलं जातं. ह्याच्यात कसं आहे माहिती आहे का? हे बघा, आपण सगळी देवाची मुलं आहे, तुम्हाला नाही माहिती. म्हणून इकडे सैतानाची मुलांचा विचार नाही करायचा की जेवढं तुम्ही देवाशी एक आहे, तो देव सुद्धा तुमच्याशी आहे. आपले पूर्वज गेले, त्यांना ते अशी प्रार्थना करायला मिळालेली होती, आपल्याला ते मिळालेली आहे. प्रार्थनेचा अर्थ म्हणजे काय माहिती का? चांगलं जीवन जगणं आणि दुसऱ्यांना जगून चांगलं द्यायचं. कसं आहे, तुम्हाला एक समज आली ना, तर तुम्ही समज ती दुसऱ्यांना द्यायची. ना खोटं बोलायचं, चोरी करायचं, लबाडी करायची, भांडण करायचं नको. आपला केवढा विश्वास असतो माहिती आहे, बरोबर की नाही? जर आता तुम्हाला सांगितलं ही तुमच्याविषयी काहीतरी बोलत होती, बटाटी बाजूला ठेवतील, पण डोळे बटाटा बनवतील. ही एवढी माणूस विश्वासी असतात. काय मिळते मला सांगा? कुणाच्या पाठीत ते मारल्यासारखं झालं जरा. कधी कधी आम्हाला हे शिक्षण नाही, त्यामुळे आम्ही देवाबरोबर चालत. जुने लोक सांगायचे, या कानातून ऐकलं त्या कानातून सोड, पण भांडण करू नका. असे आपले पूर्वज होते, ते सांगायचे या कानातून ऐकलं तर या कानातून सोडतात, ते या कानातून ऐकलं ना, ते या कानातून यामध्ये वरतो. काही का नाही, एवढा राग येते. मी पण असं होतं, वरतीवरून पुढची लाथ मारली ना किचनमध्ये, म्हणून आम्ही नुसतं असं 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 करायचं आहे. भरपूर आपल्यामध्ये पण तसे. मग जास्त जाडा होत होता. आहेत आपल्यामध्ये भरपूर असे गौरीकार. कशाला माहिती की तू तेवढं कंट्रोल नाही होत, ते सगळं शरीर खाते. एकदम मन शांत ठेवलं ना, बस आपोआप शरीर व्यवस्थित राहते. हालेलुया. माणसामध्ये एक विचार असे पाहिजे की मी जेव्हा कोणाचं भलं केलं तर देवाने मला बघितले, मग मला सुद्धा आता दुसऱ्याचं पण भलं केलंच. असं करून 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 मी या जागेवर पोहोचलो. तुम्ही पण असेच पुढे पुढे विश्वास ठेवून पुढे जा. मागे नका. आपण गेले का परत झाडावरून खाली येत. खाली नाही उतरायचं, झाडावर चढलं चढतच. पहिलं शिक्षण जे आहे चांगलं करायचं शिक्षण. आता आपल्यात प्रीती आहे म्हणून तुम्ही लोक आल्यात की नाही? इकडे कोण आला असता, मी भांडण करायला लागला असता, दगड फेकायला लागला असता, एक पण झाला असता, पळले असे जीव घेऊन पळाले असते की नाही? हालेलुया. मी दगड काय फेकतो माहितीये का? तरी तिकडेच पहिल्या पत्रामध्ये 10:4 तो ख्रिस्त, किंवा 6:60 पुढे एक शिकायचं. परमेश्वराने आपल्याला खूप काही दिलेलं आहे, पण आपल्याला परमेश्वराबरोबर आहे. आपला विश्वास कितपर्यंत आहे? मी विश्वास राहिलो म्हणून पुढे गेलो. बायबल पण सांगते, स्वतःच्या मनाने कोण काय करायला लागला त्याच्यावर भरवसा ठेवायचा. काय करायचं? पौलाने कसं नाही, तरी 11 जसं ख्रिस्ताच्या अनुकरणात आहे ना, तसे तुम्ही माझ्या अनुकरणात. आता जर तुम्ही माझ्या अनुकरणात नाही, तुम्ही तुमच्या मर्जीने तुम्ही करा, काय पण करा, तुम्हाला नुकसान आहे. कारण ते तुम्हाला माहीत नाही, कारण तुम्ही देवापासून दूर आहात. जुदासने जे काम केलं ते तुम्ही करता, मग तिकडे तुम्हाला नुकसान. कधी पण लक्षात तेच ठेवायचं की मी अनुकरणाप्रमाणे चाललेलं असेल तर माझ्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी. आता शेवटचा काय आहे, आता लोक परमेश्वराला किंमत देत नाही. ती किंमत कोणाला? माझ्यासारखे असे कार्य करतात त्यांना. कोण पास्टर बोले, कोण ब्रदर बोले, कोण काय ना काय नाव बोले. काय त्याला दान आहे, काय त्याला पावर आहे. एक दिवस माझ्याकडे आलेलं, पहिलं केंद्र बांधायच्या अगोदर
तेव्हा मी इकडे राहत होता, एकटाच होता. आणि तिथे मी टी व्ही आहे ना, ते गॉड चॅनल लावायचं, मुशीचं पिक्चर हे असं लावायचं, इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये असं. तर त्यावेळेला काय झालं बघा, परिस्थिती कशी आहे. हालेलुया. मला सांगते त्या ब्रदरला एवढं लहान आहे ना, बापरे, असा हात केला तर धडधड पडली. त्याला मी सांगितलं एक काम कर, मी टी व्ही आम्ही बंद करतो. बरोबर शब्द देव आहे की नाही. तो माणूस असा इकडे टी व्ही लावलेला, इकडे या दरवाज्याजवळ होतो. तिकडे बघितलं, बस बघितल्याबरोबर तो पडला ना धाड खाली. तो मला हाक मारायला पण तयार नाही. इथून दरवाजा उघडला आणि तो मी सांगितलं ब्रदरांना कधी उंचवायचं नाही, परमेश्वर त्याच्या देवा मी तुझ्यात नाही का. तो थांबलाच नाही. हे बघा, कधी पण कोणाची स्तुती करायची नाही. माना, संदेष्टा माना. तुम्ही त्यांच्या विरोध जायचं नाही ना, त्याचा अपमान पण नाही करायचा. नाही तर तुमची बार वाजवणार, तो देव वाजवणार, मी नाही वाजवू शकतो. असंच ते. त्यावेळेला फक्त एवढं शिकायचं की त्याला देवाने बनवलं, मला सुद्धा बनवलं. मी तुमच्यासारख्या दावराष्ट्रामध्ये बसलेले, एवढी प्रवचन देणारे होते माझ्यासाठी. ते चांगली प्रवचन द्यायची. आणि विचार केला एवढा लोक बघ ब्रदर करत फिरतात, आपल्याला काय करायपेक्षा नाही, आपण असेच बसलेले आहेत. आपला काय डिमांड आहे. मी रोज असाच विचार करायचा. जेव्हा प्रार्थनेला गेला तोच विचार, प्रार्थनेला इलेक्ट्रिकमध्ये तोच पाहतो. करू काय, आपला कधी नंबर नाही. मी एवढं मित्र्या कोणाशी, माणसाशी, पुरुषाशी सिरियस पडतो. मग त्याने धैर्याचा आणि त्यानंतर हळूहळू सुवार्तेचा प्रचार करा. तेव्हा मी पापडीला जायचो. पापडीच्या याच्यामधून प्रार्थना ग्रुपमधून प्रत्येक 5 वाजेपर्यंत प्रार्थना नाही म्हणजे प्रत्येक शनिवार. अशा पद्धतीने कधी मध्ये पण काही ठिकाणी असायची तिकडे, पण नाईटला मी जायचं. कामावरून आला का प्रार्थना सोडणं नाही शेवट. आणि यायचा त्याच्यातूनच कामाला जायचं. एवढी शक्ती देव देत होता ना, एवढा त्याग करत होता. त्याच्याने मला हे केलं न, प्रत्येक शनिवारी आश्रमाला नाईट पूजन करायचं. आणि अशी करता 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 आपली प्रार्थना सुरू झाली. नासपर्यंत ही प्रार्थना. मी टिकला तर जिंकला. तुम्ही टिकतील तर जिंकते. आहेत की नाही इकडे जुनी माणसं आहेत, लग्नापर्यंत प्रवचन देणारी माणसं. ती पण येशूचा हात नाही सोडायचा. सगळं देईल तुम्हाला. तो देणारा तोच, घेणारा पण तोच. पण त्याचं काम नाही कधी सोडायचं. नाही तर मग आपल्याला कधी कधी असे लागतात ना, ते चोळायला पण जागा नसते, हात नाही वळत असं. खरं सांगतो तुम्हाला की प्रभूचा हात कधी सोडायचा नाही. मी 4 दिवशी सोडलेला ना, मला तेव्हा पहिलं दान करायचं. तेव्हा असं ना बोलले ते धडाधड पडायचे लोक. ती बोलायला ट्रेनमध्ये पण पडले, पण मला ते काही समजत नव्हतं असं ना. मला कसं आहे, पडलं उठलं ते जास्त आवडत नाही. त्याचं परिवर्तन झालं असेल ना, तो खरा. तर पडतात उठतात, तिकडे बघितलं तिकडे पण मला माहिती त्याच्याने काय करायचं नाही. एक दिवशी एक बाई आजारी पडलेली, न येता आला सांगायला माझ्यामध्ये यायचं. नंतर 2 मिनटं थांब. ती बाई अशी आजारी करायला लागली, उठले उभी राहायची, हो जीव घेऊन पडला. पुढे गेला तो. कोणाचं पण नाव नका टाका, नावं आहेत त्याचीच नावं. खोट्या साया करून नाही काय, खोट्या खऱ्या साया नाही काय. बरोबर. परमेश्वर तर परमेश्वराचंच काम आहे. आणि तो त्याचं राज्य त्याला उशिरा देतो, पण देतो तर चांगलंच. कधी पण लक्षात ठेवा, करताना चांगलंच करा. त्याचा पाठीमागचा पण विचार करा की पुढे माझ्या भविष्यात मला काय कामाला येणार की नाही. मला फक्त तुम्ही तुमच्यामधल्याने मला सांगायचं की तुमची प्रार्थना सोडून किती लोकांचं चांगलं चाललेलं आहे मला सांगा. मी रोजची भाकर वेळ खायला प्यायला, पण तुम्ही सुखाने मनाने सुख नाही. हां, कारण बायबल तर बायबल, हे शास्त्र तो शास्त्र आहे. याच्यामध्ये कोणाची तोडजोड चालत नाही. तुम्ही बना, खडा, शिका आणि शिकवा, तेव्हा तुम्हाला खरं नाही. तर तुम्हाला मी एक बायबलची वचनं देते.
मग तुम्ही मला फक्त सांगा त्याच्यातली फोड. आता काही लोक आहेत, खूप बायबलमध्ये माणसं पण अशी आहेत, त्यांना खूप स्टडी आहे, पण पवित्र आत्मा नाही. सगळ्यात पवित्र आत्माच पाहिजे. मी काही लोकांशी जेव्हा बोलतो ना, तेच म्हणतात हालतात आम्ही. शब्द देव आहे. तुझा स्वार्थ असेल तर तुला काय नाही मिळणार. याच्यातलं कोणतं वस्तू तुझ्या जोडीला येते तर त्या मोहात पड. शिष्यानं काय शिकवलं? आम्हाला मोहात पडू नका. म्हणून तुम्ही ज्या विचाराने येतात बघा, तेच विचार तुमच्या मनात खेळत राहतात. एक पावर असा तयार करा की मी पवित्र आत्म्याबरोबर राहणार. मग त्या 28 मी युगाच्या अंतापर्यंत सर्व दिवस तुमच्या. किती लोकांच्या पाठीचे काटे दुखतात जरा हातवर. आता जर तुम्ही त्यामध्ये जर तुम्हाला पवित्र आत्मा मिळतो. प्रार्थना करताना काय करणार नाही. जास्त जोरात हालेलुया बोमावरून होणार नाही. जास्त वचनं तुम्हाला किती दिली त्याच्याने तुमचं परिवर्तन होणार आहे. मन परिवर्तन. समजलं ना? मी आता जर एखादा उद्योगाविषयी सांगा, मन लावून ऐकतील, पैसे कसे येतील, पैसा कसा मिळेल, पण पैसे गमवतात त्याच्याविषयी शिक्षण घेतील का? नाही का? माणसं आजच्या काळात पैशाच्या मागे जास्त आणि देवाच्या मागे. लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे, आत्मिक, सामर्थिक आणि शांती. आम्ही आमचा देव आमच्या जोडीला ठेवतो आहे, त्यामुळे देव आमचं सगळं बघतो. तुम्हाला फक्त एकच काम करायचं, देवाची सेवा, देवाचं काम, देवाचं कार्य. एवढं केलं ना, देवाने तुम्हाला सगळं दिलं. पण जर हे नसेल तर तुमच्याजवळ काहीच नाही. शून्य 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 शून्य. कारण पवित्र आत्मा मार्गदर्शक आहे, पवित्र आत्मा शांतीचा आहे, पवित्र आत्मा ज्ञानाचा आहे, पवित्र आत्मा दानाचा आहे. मी पवित्र आत्मा बघा म्हणून कुरकुर ठेवू नका. आपल्या मनासारखं काहीच वागू नका, कारण आपलं मन आपल्याला दोषी ठरवतच असतं. तुम्ही स्वतःच विचार नाचलं जीवन बरं आहे, बरं होतं तुमच्याकडे आहे का नाही? कोण समाधानी आहे, कोण सुखी आहे? एकदा देवाबरोबर बसा, प्रयत्न करा. तुम्ही एवढे कोर्स करतात, ते कोर्स करतात, तर देवाचं राज्य कसं मिळेल त्याचे कोर्स करतात. जर तुमच्या स्वतःला शिक्षण, आता पोरांना 10वीची परीक्षा असली ते केवढे आनंद असतात, आयांच्या झोपा उतरतात. 10 अभ्यास नाही माहिती, 10वीची परीक्षा काय करायची? जीवात जीव नाही, नापास झालं तर पहिलेच धमकी देतात, मग पोरं जातात धमकी. अरे नापास हो का पास हो, तू कमावून खाणार आहे आज नव्हतं, त्याने हिंमत दे. मी बोला ना, तुमच्या पोरांना जॉब नसेल ते माझ्याकडे, पहिला पैसा नका कमवू, पहिलं रोजची भाकर खायला मिळेल ती कमवू. मग त्याला एकदा ज्ञान मिळालं ना का तो पुढे बरोबर जाईल. काय नोकऱ्या नाही, तुमच्या मनासारखं कधीच होणार नाही. आता जर 15वी शिकता शिकता त्या पोरांचं वय किती झालं? 20 पकडणार, तो नोकरीकडे 2-3 वर्ष, किती झाला? 25 झाला समजा. लग्न झालं तर पोरं किती वर्षाची होईल? 25 वर्षाचा व 50 वर्षाचा झाला नाही. लाईफ झिरो आहे पोरांचं. हा शोध कोणी लावला माहिती नाही. थोडा मोठा होते, थोडा मोठा होते. काही माझे मित्र परदेशात होते, ते लोक तसं नाही. 18 वर्ष मुलगी झाली, 20 वर्षाचा पूर्ण होत नाही तर परंतु त्याचं लगेच मागून घेतात न त्याला जॉब पण देणार. पहिले हे करा नाही. आपली पोरं ती खिशातली काढतील, होय 2 बाटल्या आणजा माझ्या नावाने. आज पोरं किती चुकीच्या रस्त्यात आहे, पोऱ्या पण किती चुकीच्या रस्त्यात. ते ना नॉनकाजाला घाबरत नाही. तुम्ही चांगले वागले ना तुमची निंदा होईल, निंदाला घाबरू नका.
निंदाला घाबरू नका. भविष्यात तुमचं चांगलं करणारा परमेश्वर आहे. ज्या आतमध्ये सत्य आहे बघा, तो घाबरत नाही. तुम्ही आता माझ्या विरुद्ध तेवढे काही लोकांनी बोलू दे, त्यांना त्यांचा प्रश्न आहे तो. त्याच्या अद्याप बारी आली नाही आहे. चांगलं करत राहा, तुमचा फायदा आहे. संदेश त्यांना संदेष्टाच म्हणा. ती देवाने निवडलेली व्यक्ती असतात, तुम्ही आणि मी. कधी पण लक्षात ठेवा, आपलं जो भलं करतो तर त्याच्यामध्ये भलंच तुला मिळेल. त्या पुढचीत जातो तर भलं नाही तर उलटच होईल. नुकसान 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 आपल्याला होते. कशासाठी की देवाची क्रोध आहे. प्रार्थना करत राहायचं, चांगलं करायचं. आता माझे विरोध म्हणून बसू दे, त्यांना नाही कळत, मला कळते का नाही. मी चांगलं कर रोग करत 12-21 बऱ्याने जीव वाईट करा. तुम्ही बऱ्याने जिंकतील बघा. तुमचा विश्वास देवावर राहील आणि विश्वासाने शेवट आपली काय. एकदाच विचार करायचं, कुठेतरी देवाच्या राज्यात, मार्गात, शिक्षणात मार्ग धावायचं. मी माझा स्वतःचा विचार करत नाही ना करायचा पण. कारण बघा, जिथे तुझं दर आहे तिथे तुझं मन लागेल. मग स्वर्गात कसं झालं? माझं मन त्या स्वर्गाविषयी, देवाच्या घरात राहायचं, देवाबरोबर राहायचं, भांडण नाही, नफरत नाही, निंदा नाही, द्वेष नाही, काय नाही. जेवढ्या माणसाशी बोलेल तेवढा माणूस काय नाही. ही मनं दुखवणारी व्यक्ती आहे, मनं तोडणारी आहे, मनं जोडणारी नाही. त्यामुळे माणसाला शांती नाही. जर तुमच्यामध्ये एक शांतीचं वातावरण बनवायचं असेल तर देवाचे नियम पाळायला मेन आहे. शेवटला आपला विश्वास. आपली रोजची बाकत कशी कमवायची ते पण छोटीशी प्रार्थना करूया. ते पिता परमेश्वरा, सुंदर दिवसाबद्दल परमेश्वर, तुमच्या वचनात जाणार प्रत्येकाला सहाय्य केलेल्या सर्व बापांच्या प्रगतीची सर्व मंत्र सर्व पोलीस लोक ही प्रार्थना येशूच्या नावाने करते. आमेन. हालेलुया.